तुम्ही ज्या गोष्टीची अलर्जीच्या संपर्कात आलं तेव्हा ते नाक शिंकाणं जे सिम्पटम्स होते चालू होतात, अलर्जिक रायनायटिस होतं. पण जसं मोस्ट कॉमन कॉज कसं असतं, कधी कधी लोकांना सीझनल अलर्जिक रायनायटिस असतं. सीझनल अलर्जिक रायनायटिस म्हणजे काय, की वातावरणाच्या म्हणजे सीझन्स मध्ये ज्या चेंजेस येतात तर पर्टिक्युलरली त्या सीझन्स मध्ये काय पोलन्स असतात, पर्टिक्युलरली काही गोष्टी असतात त्या सीझन्स मध्ये वावरतात. कधी कधी त्यांना त्याची अलर्जी असते आणि म्हणून त्या लोकांना पर्टिक्युलर त्या सीझन मध्ये अलर्जिक रायनायटिस तयार होते. पण कुठले कुठले पेशंट असे पण असतात की ज्यांना पूर्ण वर्षभर त्यांना सर्दी असते, नाक वाढ शिंकाणं वर्षभर असतं ते. ह्याला आपण पेरिनियल अलर्जिक रायनायटिस त्याला म्हणतो. आणि त्याचे कारण पण बरेचसे असतात. आता ते अलर्जिक, जसं मी सांगितलं की धुळाची अलर्जी पण असू शकते पेशंटला. जे एरो अलर्जन्स असतात, ते एरो अलर्जन्स मध्ये काय काय येतं, धूळ येते. जर खूप दिवसापासून तुमचं रूम बंद असेल तर तिकडे फंगस तयार असतात, त्या फंगसमुळे पण होऊ शकतं. डस्टची लोकांना अलर्जी असते. पोल्युशन तर आहे, जे पोल्युटंट, जर बाहेर तुम्ही मास्क वगैरे नाही वापरत, जे पोल्युटंट असतात ते त्याच्यामुळे अलर्जिकचं सिम्पटम्स वगैरे तयार होतात. त्याच्या व्यतिरिक्त लोकांना काय काय खाण्याची गोष्टीची पण अलर्जी असते, जे आपण ते संपर्कात येणार तेव्हा तुमचे सिम्पटम्स चालू असतात. तर हे बरेचसे कारण असतात अलर्जिक रायनायटिस साठी.